लक्ष द्या, चॅप्टर आहे मेन्सुरेशन आणि प्रॅक्टिस सेट आहे 7.2. इनमीन 3 क्वेश्चन्स आहे, बरोबर आहे, आणि पृष्ठभार आधारित आहे म्हणून तिन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. क्लिअर झालं? तिन्ही क्वेश्चन व्यवस्थित समजो, एक ॲक्टिव्हिटी बेसवर आहे. क्वेश्चन नंबर 1 रीड करू, पुस्तक उघडा. ठीक आहे, काय म्हटलं आहे? द रेडाय ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रुस्टम शेप बकेट. एक फ्रुस्टम शेपची बकेट आहे, त्याची रेडायच्या गोष्टी जर केल्या तर रेडियस 1 14 सेंटीमीटर इथं डोळ्यांना टकटक दिसत आहे आणि रेडियस 2 7 सेंटीमीटर आहे आणि हाईट ऑफ द बकेट हे 30 सेंटीमीटर इथं पण आहे आणि इथं पण लिहिलेलं आहे आणि याची एकच आहे. क्लिअर झालं? विचारलं आहे हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड? बकेटमध्ये पाणी नेमकं किती मावेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि मावेल मुवेल अगर असेल, जगानं पाणी टाकलं होतं या अगोदर एक क्वेश्चन झालता, विटाची भीत मांडायची आहे किंवा घरामध्ये बॉक्स भरायची आहे किंवा मोडून काहीतरी बनवायचं आहे तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरावा. मग आपण इथं सुद्धा वापरू व्हॉल्यूम ऑफ द बकेट. व्हॉल्यूम ऑफ बकेट. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ द बकेट, बकेट एकच आहे म्हणून बकेटच लिहिलं. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कोणता? तर फ्रुस्टमचा, कारण आपली बकेट फ्रुस्टमच्या शेपची आहे. काय आहे फ्रुस्टमचा फॉर्म्युला? 1/3 मल्टिप्लाइड बाय पाय एच. इथं R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 मल्टिप्लाइड बाय R2 असला आपला फॉर्म्युला झाला. ठीक आहे, 1/3 जशानं तसंच पायची किंमत काही व्यवस्थित दिलेली नाही आहे, आपल्याच मतानं 22/7 ठेवली कारण ते फिक्स आहे. 22/7 आणि 3.40 याच इथं डोळ्यानं टकटक दिसत आहे, तो आहे 30 आणि इथं R1 म्हटल्याच्या नंतर मग 14 चा स्क्वेअर आणि R2 म्हटलं तर 7 चा स्क्वेअर आणि R1 मल्टिप्लाइड बाय R2 म्हणजे 14 मल्टिप्लाइड बाय 7 असलं इथं मांडलं. व्यवस्थित लक्ष द्या कॅल्क्युलेशनवर. काय म्हणते कॅल्क्युलेशन? 3 1 चा 3 आणि 3 10 चा 30. हटा 7 की घटा. आलं का लक्षात? 22/7 मांडलं, रचलं इथं आणि मल्टिप्लाइड बाय 10 ठेवला. 14 चा स्क्वेअर 196, 7 चा स्क्वेअर 49 आणि प्लस 14 मल्टिप्लाइड बाय 7 जर करतो म्हटलं तर 98. क्लिअर झालं? कसं काय केलं? 7 4 चा 28 होते, 8 ठेवले आणि 2 डोक्यात ठेवले. 7 1 चा 7, 7 मध्ये 2 घातले, आन्सर आलं 9 आणि झालं 98. आता तिघाचं कॅल्क्युलेशन लावू. 22/7 जशानं तसेच मल्टिप्लाइड बाय 10 इक्वलचं चिन्ह आहे रे बाबा. हे नीट लक्ष द्या, ह्या तिघाची कॅल्क्युलेशन्स पहा. 8 आणि 9 झालं 17. 8 आणि 9 काय झाला? 17. आणि 17 मध्ये अगर 6 घातला तर उत्तर आलं 23. बरोबर आहे, म्हणून इथं 3 मांडला, 2 डोक्यात ठेवायचा वाचा इथं मांडला, फालतू वजू नको. आलं का लक्षात? 9 आणि 4 होते 13 आणि 13 मध्ये 9 जर घातले तर उत्तर येते 22 आणि 22 मध्ये हे 2 जर घातले उत्तर येते 24 आणि 24 चे आपण इथं 4 लिहिले आणि पुन्हा 2 इथं ठेवले, डोक्यावर वजन नको आणि 2 मध्ये 1 घाल, उत्तर येते 3. या तिघाचं कॅल्क्युलेशन 343. ठीक आहे, व्यवस्थित समजून घे. मग या 7 न 343 ला डिवाइड जर केलं तर उत्तर येते 7 1 चा 7, 749 चा 343 होते. दादा तुले कसं काय समजलं? काही नाही बे, करून पाहिलं. आणि मला माहित आहे 7च्या टेबलमध्ये 9 टाइम्स अगर टेबल म्हटला तर 63 येते, त्याचा 63 चा युनिट प्लेस 3 आहे आणि इथं बी युनिट प्लेस 3 आहे, यानी की 7 चा भाग जाते, 7 न डिवाइड होते. आलं का लक्षात? देऊन पाहिलं क्लिअरपणे. मग इथं काय आलं? 22 मल्टिप्लाइड बाय 49 आणि 10 असे थोडेसे बाजूला मांडले कारण कॅल्क्युलेशन करताना असं अंड चिपकून देईन 10चं. म्हणून कॅल्क्युलेशन 22 मल्टिप्लाइड बाय 49 करायचं आहे. 49 होय रे बाबा हे. आलं का लक्षात? म्हणून इथं 49 मल्टिप्लाइड बाय 22 करतो. 2 न अगर मल्टिप्लाइड केलं 9 2 चा 18 होते आणि 1 इथं ठेवले. 4 2 चा 8 ने 1 9 झाला 98. आणि व्हॅल्यू सेम आहे, क्रॉस मारला व्हॅल्यू सेम आहे म्हणून 98 पुन्हा जशानं तसेच लिहिले. 8च्या जागी 8 आणि 9 आणि 8 होते 17, 7 लिहिले आणि उत्तर इथं 1 लिहिलं. 9 आणि 1 झाला 10, यानी की आन्सर आलं 1078 मल्टिप्लाइड बाय 10 आणि आन्सर आहे आपलं 10,780. 10 मल्टिप्लाइड केल्यावरचं आपलं आन्सर आहे. ठीक आहे, आता आपलं उत्तर निघलं क्युबिक सेंटीमीटर मध्ये, परंतु बकेट मध्ये पाणी क्युबिक सेंटीमीटर मध्ये मावत नाही बल्कि लिटर्स मध्ये मावते. मग लिटर मध्ये पाणी मावते तर आपल्याला लिटर मध्ये विचारलं आहे ना, उत्तर बी लिटर मध्ये द्यावं लागेल. मग लक्ष द्या, आलेल्या आन्सरला 10,000 काय होतं 780 डिवायडेड बाय 1000 कर, उत्तर लिटर मध्ये येऊन जाईल.
डिवायडेड बाय काय कर 1000. म्हणून उत्तर 1000 ना अगर डिवाइड केलं तर उत्तर येते सपोज दॅट एक अंड्याचं बलिदान होते म्हणजे 10.78 लिटर 1000 न डिवाइड केल्यावरचा आन्सर आहे. म्हणजे इथं विचारलं आहे बकेट हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड, यानी की बकेट कॅन होल्ड 10.78 लिटर ऑफ वॉटर. क्लिअर पण असल्या तरीच आपलं उत्तर राहिलं. स्क्रीनशॉट व्यवस्थितपणे मारून घ्या. क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस 7.2. क्वेश्चन रीड करू आपण. पुस्तक उघडा. द रेडाय ऑफ एंड्स ऑफ फ्रुस्टम्स आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर, यानी की रेडियस 1 आर 14 and रेडियस 2 आर 6 सेंटीमीटर अँड हाईट इज 6 सेंटीमीटर. तिथं मांडली आहे एच इज इक्वल टू 6. फाइंड इट्स कट सरफेस एरिया. कट सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम, यानी की तीन काढायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. व्हॉल्यूम बी काढायचं आहे, टोटल बी काढायची आणि कट यानी की एक्सटेरियर पार्ट सुद्धा काढायचा आहे. ठीक आहे. मग आता एक्सटेरियर पार्ट का रेडियस 1 आणि रेडियस 2 दिली आहे, हाईट बी दिलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला स्लॅन्ट हाईटची जरूरत पडणार आहे, म्हणजे एल ची जरूरत पडणार आहे कारण की कट काढायचा आहे. मग सगळ्यात पहिले आपण स्लॅन्ट हाईटच काढून घेऊ. आलं का लक्षात. मग स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला काय आहे. मग स्लॅन्ट हाईट HEIGHT स्लॅन्ट हाईट इट इज डोनेटेड बाय L इज इक्वल टू √H स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर मायनस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर. R1 मायनस R2 चा काय केला होल स्क्वेअर केला. थोडं चुकलं होतं, नीट लक्ष द्या. मग इथं H चा स्क्वेअर आहे, H आहे 6 चा स्क्वेअर केला प्लस R1 इथं 14 आहे तर 14 मानले मायनस R2 आहे इथं 6 आणि त्याचा होल स्क्वेअर जशानं तसाच केला. 6 चा स्क्वेअर झाला 36 प्लस 14 मधून 6 जर गेले राहिले 8. राहिले किती 8 चा स्क्वेअर आणि नेक्स्ट 36 प्लस 8 चा स्क्वेअर झाला 64 आणि दोघांचं कॅल्क्युलेशन आलं 100 आणि 100 आल्याच्या नंतर √100 म्हणजे 10 होते. यानी की स्लॅन्ट हाईट आपली 10 निघाली. असल्या तऱ्हेनं आपली स्लॅन्ट हाईट निघाली. व्यवस्थित समजली असेल. ठीक आहे. मग आता सध्या पुरता आपण काढू, आपल्यापाशी जागा नाही आहे. मग स्लॅन्ट हाईट 10 निघाली तर तिला मांडून सुद्धा घेऊ आपण. स्लॅन्ट हाईट किती निघाली रे बाबा आपली. स्लॅन्ट हाईट निघाली खरं स्लॅन्ट HEIGHT. ठीक आहे. L इज इक्वल टू 10 आताच काढली. त्याच्यानंतर आपल्याला कट सरफेस एरिया काढू. कट सरफेस एरिया. आता कट सरफेस एरिया कसा काढायचा. कट सरफेस म्हणजे त्याचा एक्सटेरियर पार्ट. तर पायल गेली ना रेखाजवळ 2 वेळा. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सांगितला होता. पायल गेली रेखाजवळ 2 वेळा. R1 प्लस R2 म्हटलं. अगर कोणचा फॉर्म्युला लक्षात आहे ह्या मस्त मजेशीर लक्षात राहील. ठीक आहे. पायची किंमत किती मागितली आहे आपल्याला तिथं सांगितली असेल. पायची किंमत पुस्तकात बघून घेऊ. पायची किंमत आपल्याला सांगितली आहे 3.14. जे सांगितली तेच वापरावं लागते म्हणून मी इथं 3.14च ठेवले रे बाबा. L आताच खाल्ला दिसला का 10. R1 आहे 14 आणि R2 आहे 6. आलं का लक्षात. 3.14 मल्टिप्लाइड बाय 10 आणि 14 6 झाले 20. आलं का लक्षात. आणि ह्याच 20 ला 3.14 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणले बी ना. काऊन 10 2 चा 20 होते ना. मग ह्या 10 मल्टिप्लाइड बाय 10 ना अगर 3.14 ला अगर मी मल्टिप्लाइड केलं तो पॉइंट हटला. हटासा की घटान मल्टिप्लाइड बाय 2 आला. बरोबर आहे. यानी की आन्सर आलं 628 अगर 3.14 ला 2 न मल्टिप्लाइड केलं तर. आणि एरिया होय आणि सगळं व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. तर इथं स्क्वेअर सेंटीमीटर युनिट निघालं. यानी कट सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टम 628 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर निघालं. मार्क भेटला. ठीक आहे. मग मांडून घेऊ ना आपण इथं क्लिअरली. ओझं कशाला वापरू. ठीक आहे. मिटून घेऊ तो नाही टोटल काढून घेऊ आपण. लक्ष द्या. मग टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम. आता टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रुस्टम जर म्हटलं तर कट सरफेस एरिया म्हणजे त्याचा एक्सटेरियर पार्ट होईल. तो इथं निघालेला आहे म्हणून आपण इथं जशानं तसाच ठेवू फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. मग राहिला इन्नर पार्ट. मग इन्नर पार्ट किती आहे. 2 आहे. एक वरचं छिद्र आणि एक खालचं छिद्र. अरे सॉरी वरचं हे होय आणि खालचं हे होय. बरोबर आहे. आणि दोन्ही बी सर्कलच्या मापात आहे. एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला लागणार. रेडियस 1 आणि रेडियस 2 बी असणार. ठीक आहे. काय आहे कट सरफेस एरिया. एक्सटेरियर पार्ट जर म्हटलं तर पायल गेली रेखाजवळ 2 वेळा. त्याचा वरचा पार्ट जर म्हटलं तर सर्कल काय राहील पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर असला झाला टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टमचा फॉर्म्युला.
बरोबर आहे. मग पाय 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 अलग लक्षात बाहेर काढले तरी चालते, पण जाऊ दे. 628 असली डायरेक्ट कट सरफेस एरिया एक्सटेरियर पार्टची व्हॅल्यू निघालेली आहे, मांडली. फालतू डोकं नाही खाजवलं. पायची किंमत किती आहे? 3.14 मल्टिप्लाइड बाय R1चा स्क्वेअर. R1 आहे आपला 14, यानी की इथं मानला 14चा स्क्वेअर प्लस पाय 3.14 अलग लक्षात मल्टिप्लाइड बाय R2 आहे आपला 6, आणि की 6चा स्क्वेअर मानला. ठीक आहे. कॅल्क्युलेशन मध्ये 628 प्लस 3.14 जशानं तसं 14चा स्क्वेअर होते 196 प्लस 3.14 मल्टिप्लाइड बाय 6चा स्क्वेअर होते 36. क्लिअर झालं. इथं बी 3.14, इथं बी 3.14. काय निघन आपलं? कॉमन निघन. ठीक आहे. कॉमन काढू आपण. 628 प्लस 3.14 अगर कॉमन काढलं किंवा इथं पाय सुद्धा अगर कॉमन काढून घेतला असता तर व्यवस्थित जमलं असतं, पण काही फरक नाही पडत. 196 प्लस इथं राहिलं 36. कसं काय? इथं बी 3.14, इथं बी 3.14, मधात आहे प्लस. काढले बाहेर तर राहिला 196 प्लस 36. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन्स करू आपण. तर 628 प्लस 3.14 जशानं तसं या दोघांचं कॅल्क्युलेशन मल्टिप्लाइडमध्येच येईल आणि ॲडिशन करावं लागेल. बरोबर आहे. 6चा किती होते? 6 प्लस 6 12 होते. 2 जशानं तसं मानला आणि 1 डोक्यात मांडले. ठीक आहे. 9 आणि 3 झाले 12, आणि जो वर डोक्यातला आहे तो 12 मध्ये घातला तर उत्तर आलं 13. 13चे मांडले 3, डोक्यात ठेवला 1, आणि ह्या 1 प्लस 1 मांडला 2, यानी की 232 असं आपला आन्सर आलं. ठीक आहे. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन, आणि याला आपण मल्टिप्लाइड करू. 3.14 मल्टिप्लाइड बाय 232 किती होते ते बघू आपण. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन करताना इथं आपण कॅल्क्युलेशन्स करू. काय होते? 3.14 मल्टिप्लाइड बाय 232. कॅल्क्युलेशन बघा. 4 2चा किती होते? 8, 2 1चा 2 आणि 3 2चा 6 क्रॉस दिला. बरोबर आहे. 4 3चा किती होते? 12 आणि 1 ठेवला. 3 1चा 3 आणि 3 मध्ये 1 घातला तर 4 झाला. 3 3चा 9 डबल क्रॉस मारला. 4 2चा 8 मानला, 2 1चा 2 मानला, 3 2चा 6 मानला, आणि इथं 8 क्रॉस क्रॉस 8, 2 प्लस 2 4 अलग लक्षात. 6 आणि 4 होते 10, आणि 10 ने 8 होते 18. 18चे मानले 8 न 1 ठेवला. इथं 9 न 1 झाला 10, आणि 10 मध्ये 2 घातला तर झाला 12, आणि इथं 12 झाल्याच्या नंतर 12चा 2 मानला आणि इथं 1 ठेवला, आणि 6 प्लस 1 7 झालं. यानी की आन्सर आपलं 72,848. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन होय 628 जशानं तसे, आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन मानलं 72,848 असला आन्सर आहे. आता दोघांच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये या दोघांची ॲडिशन करावी लागेल. आता दोघांची ॲडिशन्स किती आहे याच्याच मध्ये घालून घेऊ आपण. काय आहे ॲडिशन्स कडे लक्ष द्या. 8 प्लस काय ते 628 ह्या ॲडिशन करू. 8 प्लस 8 किती होते? 8 प्लस 8. नीट लक्ष द्या. पॉईंट द्यायचा राहिला होता इथं देतो, आणि इथं सुद्धा पॉईंट देतो. नीट लक्ष द्या. त्याचनुसार इथं सुद्धा पॉईंट देतो. विसरलो होतो रे बाबा, मांडला पॉईंट. ठीक आहे. 8 प्लस 8 होते. आता मांडाच्या वेळेस थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. 628 अलग अलग दोघांची ॲडिशन 48 जशान तसे पॉईंटच्या खाली पॉईंट मांडला. 8 प्लस 8 16 होते. 16चे 6 मानले. इथं 2 प्लस 2 4, 4 न 1 झाला 5, आणि 7 न 6 झाला 13. बरोबर आहे. आपलं आन्सर आलं. ह्या इथं मांडतो आन्सर 1356.48 अलग लक्षात. आणि एरिया होय मग इथं स्क्वेअर सेंटीमीटर असल्या तऱ्हेचं आपलं आन्सर राहील. ठीक आहे. आणि एवढंच आन्सर आपला आहे. बरोबर आहे. व्यवस्थित समजलंच असेल स्क्रीनशॉट मारून घ्या. आता राहिला होता शेवटला व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टम. आता व्हॉल्यूम ऑफ द फ्रुस्टमचं काढताना याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. 1/3 काय आहे? 1/3 पायच्या जागी पाय एच ठेवला. इथं R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 मल्टिप्लाइड बाय R2 असल्या तरीचा आपण फॉर्म्युला इथं रचला. आता डोक्यात घाला. आता 1/3 जशानं तसंच पायची किंमत मांडण्याची सांगितली होती 3.14, आणि याची तर डोळ्यानं टकटक दिसत आहे तो आहे 6. ठीक आहे. R1चा स्क्वेअर म्हटलं तर R1 इथं काय आहे 14, आणि की 14चा स्क्वेअर मांडावा लागेल ना. R2चा स्क्वेअर आहे 6चा स्क्वेअर प्लस 14 मल्टिप्लाइड बाय 6 असल्या तऱ्हेनं आपण इथं व्हॅल्यू घातली. अलग लक्षात. नेक्स्ट 3 न अगर 6 ले डिवाइड केला तर उत्तर येणार आहे 2, म्हणून 3.14 मल्टिप्लाइड बाय 2. 3 कापला धरून 6 ले. अलग लक्षात. 14चा स्क्वेअर होते 196 प्लस 6चा स्क्वेअर कडे लक्ष द्यावं लागेल. 6चा स्क्वेअर झाला 36 प्लस. आता 14 मल्टिप्लाइड बाय 6 किती होते? 6 4चा किती झाला?
24, 4 इथं मांडले आणि 2 डोक्यात ठेवले. 6 1 चा 6, 6 मध्ये 2 घातले तर झाला 8, 84 आन्सर आलं. उत्तर किती आलं? 84. आता तिघाचं कॅल्क्युलेशन लावावं लागेल. इथं 3.14 मल्टिप्लाइड बाय 2 जर करतो म्हटलं सगळंच मल्टिप्लिकेशन आहे. अलग लक्षात. इथं 6.28 करून टाकलं, 2 चं वजन आहे ठेवलं. अलग लक्षात. नेक्स्ट मल्टिप्लाइड मध्ये या तिघाचं कॅल्क्युलेशन करू तर 4 आहे, 6 झाले 10 आणि 10 मध्ये 6 घातले तर उत्तर आलं 16. इथं 6 ठेवले आणि 1 इथं ठेवलं. 8 आणि 3 इथं 8 आणि 3 जर पकडलं ते 11 झालं. 11 मध्ये 9 जर घातलं तर 20 झालं आणि 20 मध्ये 1 घातलं तर 21 झालं. इथं 1 ठेवले आणि 2 डोक्यात ठेवायच्या वाटचे इथं ठेवले. वजन नको. 1 आणि मध्ये 2 घातले तर उत्तर आलं 3. आता इथं 6.28 मल्टिप्लाइड बाय 316 याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. आता आपण इथं करू. 6.28 आणि 316चं कॅल्क्युलेशन करताना 6 8 चा किती होते? 48. 48 चे 8 लिहिले, 4 इथं लिहिले. बरोबर आहे. 6 2 चा 12 होते, 12 मध्ये 4 घातले उत्तर आलं 16 आणि 1 ठेवले तिथं, त्याला हटवलं. 6 6 चा 36 होते आणि 36 मध्ये 1 घातले तर उत्तर आलं 37. 8 च्या खाली क्रॉस मारला. 1 न मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून व्हॅल्यू जशानं तशाच ठेवायच्या रे बाबा. अलग लक्षात. डबल क्रॉस मार. 3 न मल्टिप्लाय करत आहे. 8 3 चा ते 24, 24 चे 4 ठेवले. उत्तर लिहिलं इथं 2 थोडेसे बाजूला ठेवले. 3 2 चा 6 आणि 6 मध्ये 2 घातले उत्तर आले 8 आणि 6 3 चा किती होते? 18. 8 क्रॉस क्रॉस 8 मानला. 6 ने 8 झाले 14, 14 चे 4 लिहिले आणि 1 इथं ठेवला. बरोबर आहे. 7 आणि 2 झाले 9, 9 मध्ये 1 घातला तर झाले 10 आणि 10 मध्ये 4 घातले तर झाले 14, 14 चे 4 लिहिले आणि इथं 1 इथं लिहिला. अलग लक्षात. मग इथं नीट लक्ष द्या. 3 6 आणि 3 होते 9, 9 न 1 होते 10 न 10 मध्ये 8 जर घातले तर 18 आलं का लक्षात. 1 इथं ठेवला. 8 न 1 झाला 9 आणि हे उत्तर आलं एवढं. पॉईंट होता 2 घराच्या अगोदर मानले 2 घर. 1984.48 1984.48 बरोबर आहे. सेंटीमीटर क्यूब यानी क्यूबिक सेंटीमीटर आपला असला व्हॉल्यूम निघला. व्यवस्थित लक्षात आलाच असेल स्क्रीनशॉट मारून घ्या. क्वेश्चन उघडा. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्क्युलर फेसेस ऑफ अ फ्रुस्टोम आर 132 सेंटीमीटर अँड 88 सेंटीमीटर. यानी की इथं रेडियस नाही दिली आहे बल्कि सर्कम्फरन्स दिलाय आणि फेसेस आहेत 2. फ्रुस्टम होय ना. बरोबर आहे. मग 2 सर्क्युलर फेसेस आहे. डायग्राम अगर आपण काढली तर वरचं ढोबर असं राहणार आणि खालचं ढोबर असं राहणार. बरोबर आहे. यानी की याचा सर्कम्फरन्सचा विचार केला तो 132 आपल्याला दिलेला आहे आणि याच्या सर्कम्फरन्सचा विचार जर केला तर 88 दिलेला आहे. सेंटीमीटर सर्कम्फरन्स होय. क्लिअर झालं. मग हे सर्कम्फरन्स दिले, रेडियस दिलेली नाहीये, मग रेडियस काढावी लागेल. ठीक आहे. नेक्स्ट म्हटलंय टू फाइंड द कॉर्ड सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टम कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स बेसवर क्वेश्चन आहे. इथं व्यवस्थितपणे मांडला. सोडवायची कशी ऍक्टिव्हिटी ते मी सांगतो. नीट लक्ष द्या. काय म्हणते? सर्कम्फरन्स दिला आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. ट्वाइस पाय आर 2 पाय आर. रेडियस 1 रेडियस 2 दिलेला आहे. मग सर्कम्फरन्स 1 2 पाय आर 1 सर्कम्फरन्स 2 2 पाय आर 2 मानलं. सर्कम्फरन्स दिलं होतं वरचं मोठं वालं 132 तर त्याच्याच इक्वल मध्ये मांडलं आणि छोटं वालं किती दिलं होतं 88 हे बी त्याच्याच इक्वल मध्ये मांडलं. रेडियस 1 आणि 2 काढायची होती म्हणून इथं रेडियस 1 आणि 132च्या डिवाइड मध्ये ट्वाइस पाय घातली. मल्टिप्लाइडचा दुश्मन किती आला? ट्वाइस पाय. आणि इथं क्लिअरपणे सांगितली आहे पायची किंमत 22/7 वापरायची. बरोबर आहे. मग पायची किंमत अगर मी 22/7 जर ठेवली तर त्याचं कॅल्क्युलेशन लिहावं लागणार आहे येतं. यानी की पहिले कॅल्क्युलेशन करावं लागणार. सपोज दॅट इथं कॅल्क्युलेशन करू आपण. 132 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाइड बाय 22/7 पायच्या जागी 22/7 ठेवले. ठीक आहे. मग आता नीट लक्ष द्या. 132 ठेवले. आता नीट लक्ष द्या. मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 22 केले. बरोबर आहे. याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. याचं कॅल्क्युलेशन येणार आहे आपल्यापाशी 2 न अगर याला डिवाइड केला तर उत्तर येणार आहे आपल्यापाशी इथं 132 अपॉन 2. इथं जर केला तर 2 6 होते 12 उरले किती 1 आणि 2 जसा आणि 2 6 होते पुन्हा 12 यानी की 2 ने डिवाइड केला 132 ला तर उत्तर आलं 66. ठीक आहे. 66 उत्तर आलं. मग 66 उत्तर आल्याच्या नंतर अगर ह्या 22 न 66 ले अगर डिवाइड केला तर 22 3 चा 66 होते. 21 1 चा 21 आणि 23 चा 66 आणि 7 3 चा 21 होते. यानी की आन्सर येणार आहे 21.
बरोबर आहे. आणि मस्त इथं 21 रेडियस 1 भरली, 21 निघाली. असल्या तऱ्हेनं आपली पहिली रेडियस निघाली. असलं डायरेक्टली भरायचं आणि हे काम रफवर करायचं आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड वाला राहिलं सर्कम्फरन्स 2 काय निघाला ट्वाइस पाय R2 इक्वल टू 88 मानलं आणि 88 अगर काढायचा आहे ती 88च्या खाली मल्टिप्लायचा दुश्मन डिवाइड ट्वाइस पायला धकावले तर डिवाइड म्हणजे ट्वाइस पाय मांडले. बरोबर आहे. मग इथं आपण मांडू रफ कॅल्क्युलेशन आहे 88 अपॉन ट्वाइस पाय यानी की 88 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 22 अपॉन 7. पायची किंमत इथं रचली दिसली का. मग 88 मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाइड बाय 22. अगर 22 न 88 ले डिवाइड केलं तर उत्तर येते 4 कारण की 22 4 चा 88 होते. 21 1 चा 22 सॉरी 22 1 चा 22 आणि इथं घेतला 4. आलं का लक्षात. आणि ह्या 4 ले अगर 2 न डिवाइड केलं 2 1 चा 2 2 2 चा 4 यानी की आन्सर आलं 7 2 चा 14. असला आपला आन्सर आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या डब्यामध्ये मांडावं लागेल आपल्याला 14 असली आपली निघली रेडियस 2 काय निघली रेडियस 2. असं रफ कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे. मग रेडियस 2 निघली. आता आपली इथं हाईट होती. आता हाईट हे डायग्राम मध्ये दिलेलीच होती म्हणून इथं आपण काढून टाकू आणि ते 24 सेंटीमीटर आहे. किती आहे 24 सेंटीमीटर डायग्राम मध्ये दिलेली आहे. आपण पाहून लिहू क्वेश्चन्स मध्ये किंवा डायग्राम मध्ये हाईट स्क्वेअर आहे इथं आणि इथं 24 चा होल स्क्वेअर आहे. क्लिअर झालं. इथं R1 मायनस R2 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला याचा अर्थ R1 मधून R2 पहिले मायनस करायचा नंतर इथं मांडायचा. 21 मधून अगर 14 जर काढले तर आपल्यापाशी 7 राहते म्हणून इथं 7 चा स्क्वेअर मानला. इथं 24 चा स्क्वेअर करायचा 7 चा स्क्वेअर करायचा दोघांचं कॅल्क्युलेशन करून शेवट अंडर रूट काढून उत्तर मांडायचं. डायरेक्ट नाही मांडायचं. मग 24 चा स्क्वेअर जर करतो म्हटलं तर उत्तर इथे 4 चा स्क्वेअर किती होती 16 16 चे 6 लिहिले 1 डोक्यात ठेवले. ठीक आहे. 4 2 चा 8 आणि 8 2 चा 16 16 न 1 झाला 17 आणि 17 चे 7 1 2 चा स्क्वेअर होते 4 आणि 1 निघला हा 5. आन्सर आलं 576. 24 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर किती होते 49 आणि दोघांचं कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर उत्तर येते इथं 9 न 6 झाले 15 15 चे 5 इथं लिहिले 1. बरोबर आहे. 7 आणि 1 होते 8 8 आणि 4 होते 12 12 चे 2 लिहिले इथं 1 लिहिला 625 इथं काय निघलं उत्तर 624 आणि 625 ह्याचा अंडर रूट आहे 25 यानी इथं आन्सर मांडायचा आहे 25 फक्त. अंडर रूट 625 नाही मांडायचं फक्त शेवटला आन्सर 25 मांडायचा आहे. बरोबर आहे. असल्या तऱ्हेने हा क्वेश्चन क्लिअर झाला. नंतरच इथं सांगितलंय कर्ड सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्टॉक. स्लॅन्ट हाईट आपली निघली 25 त्याच्यासाठी एल ची जरूरत होती म्हणून ते काढली पहिले. पाय काय म्हणते R1 प्लस R2 त्याचं कॅल्क्युलेशन करून इथं मांडायचं आहे. आता R1 आहे 21 R2 आहे 14 21 आणि 14चं कॅल्क्युलेशन लावतो म्हटलं तर 1 आणि 4 होते 5 आणि 2 आणि 1 होते 3. बरोबर. आणि स्लॅन्ट हाईट निघली 25. ठीक आहे. आता तिघाचं कॅल्क्युलेशन करून शेवटलं उत्तर इथं मांडायचं आहे. आता शेवटलं उत्तर कॅल्क्युलेशन करायसाठी हा इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करून नीट लक्ष द्या. पायची किंमत लिहिली 22/7 मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 25. बरोबर आहे. 7 1 चा 7 7 5 चा 35 होते. बरोबर आहे. यानी की 25 मल्टिप्लाइड बाय 5 करावं लागेल यानी की 22 मल्टिप्लाइड बाय 125 करावं लागेल कारण की 25 5 चा 125 होते. ठीक आहे. 125 ला 22 न मल्टिप्लाइड करावं लागेल. आता ते आपण करूच नीट लक्ष द्या. 125 मल्टिप्लाइड बाय 22 5 2 चा 10 लिहिला 1 2 2 चा 4 आहे की उत्तर आलं 5 2 1 चा 2 व्हॅल्यू सेम असल्यामुळे जशानं तशाच रचल्या उत्तर आलं 0 5 आणि 5 न 2 झालं 7 आणि हे 2 जशानं तसं उत्तर आलं 2750 स्क्वेअर सेंटीमीटर. असल्या तऱ्हेनं आपण बॉक्स भरले. हे जे रफ कॅल्क्युलेशन आहे ते रफ पेजवर करायचं. आलं का लक्षात. कसल्या तऱ्हेनं बॉक्स भरला गेला आहे हे आपल्याला समजते आणि हे असले क्वेश्चन सोडवणं अगदी सोपी आहे. इथं पाऊस लिहिला आहे रेडियस किती दिली आहे किंवा सर्कम्फरन्स किती दिली त्या व्हॅल्यू दिलेल्याच असते. त्याचं कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचं. ठीक आहे. इथल्यानं आपला व्हिडिओ कंप्लीट झाला. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या.